नमस्कार वृषभ राशीच्या मंडळींनो, आजचा हा 16 जुलैचा दिवस तुमच्या आयुष्यातला सामान्य दिवस नाही. हा तो दिवस आहे ज्या दिवशी तुमच्या नशिबाचा जुना हिशोब चुकता होणार आहे. गेल्या अनेक महिन्यापासून तुमच्या पाठीमागे, तुमच्याच घरात, तुमच्याच नातेवाईकांमध्ये किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी जे भयानक षडयंत्र रचलं जात आहे त्याचा शेवट आता जवळ आला आहे. आजपर्यंत ज्या व्यक्तीला तुम्ही आपलं मानलं, ज्याच्या सुखासाठी तुम्ही स्वतःचं रक्त अटवलं, त्याला आधी अंतर दिलं, नेमक्या त्याच व्यक्तीने तुमच्या विनाशाची पूर्ण तयारी केली होती. हो, 16 जुलैला ब्रह्मांड एक असा चमत्कार घडवणार आहे ज्यामुळे तुमच्या शत्रूचा डाव थेट त्यांच्यावरच उलटणार आहे. पण त्याहून धक्कादायक गोष्ट म्हणजे आजवर चेहऱ्यावर गोड मुखवटा घालून फिरणाऱ्या एक अत्यंत जवळच्या व्यक्तीचा सर्वात भयानक, क्रूर आणि चेहरा तुमच्या समोर उघडा पडणार आहे. हा धक्का एवढा मोठा असेल, तुमचे पाय जमिनीवर टिकणार नाहीत. पण घाबरू नका, कारण जेव्हा विश्वातील सर्व शक्ती तुमचे पाय खेचायला टपलेले असतात, तेव्हा साक्षात ब्रह्मांड श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांच्या पाठीशी ढाल बनून उभे राहतात. म्हणून जर तुम्ही स्वामीचे सच्चे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच टाईप करा श्री स्वामी समर्थ, कारण आज स्वामी शक्ती तुमचं रक्षण करणार आहे. ओम नमो श्री कुलदेवताय नमः. नमस्कार मंडळी, मी काजल. आपल्या स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की प्रेस करा, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. भक्तांनो, विचार करा, जर तुम्हाला माहीत असेल तुमचा शत्रू समोर तालावर घेऊन येतो तर तुम्ही सावध होऊ शकता. पण जर तो शत्रू तुमच्याच ताटात जेवतो आणि पाठीमाग तुमच्या एकी कारस्थाने रचतो, तर मंडळी हा शत्रू संधी शोधतो, तर तुम्ही काय करणार? वृषभ राशीच्या मंडळींनो, नेमका हाच खेळ खेळला गेला आहे. तुमच्या प्रामाणिकपणा, तुमचा शांत स्वभाव आणि तुमचा सोशिक वृत्ती हीच तुमची सर्वात मोठी चूक ठरली आहे. तुम्ही सगळ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता, पण 16 जुलैच्या ग्रहमानानुसार तुमच्या कुंडलीतील स्थानावर साक्षात काळ उभा राहिला आहे. हा काळ तुमच्यासाठी नाही तर तुमच्या विरुद्ध कट रचणाऱ्या त्या कपटी लोकांसाठी आहे. 16 जुलैच्या सूर्योदयासोबत तुमच्या कुलदेवतेच्या आशीर्वादाने स्वामी समर्थाच्या एका दृष्टीने असा खेळ फिरणार आहे की ज्याने तुमच्यासाठी खड्डा खणला होता, जो स्वतःच त्या खड्ड्यात फेकला, आणि शत्रूने जे जाळं तुमच्यासाठी विणलं होतं त्याहून स्वतःचा असा काही अडकणार आहे. त्याला बाहेर पडायला मार्ग सापडणार नाही. चला तर मंडळी, आता श्री स्वामी समर्थ लिहा, कारण स्वामी एकच तुमच्या शत्रूच्या छातीत धडकी भरवण्यासाठी पुरेसा आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही आजपर्यंत जे दुःख सोसलं, रात्रीच्या अंधारात जे अश्रू ढळले, ते स्वामींना दिसत नव्हते. स्वामींच्या दरबारात उशीर असू शकतो, पण अंधेर कधी नसतो. जेव्हा तुमच्यावर संकट आलं तेव्हा तुमच्या कुलाची स्वामिनी, तुमची कुलदेवता माता एका अदृश्य शक्तीसारखी तुमच्या घरात रक्षण करत होती. आणि आज म्हणजे 16 जुलैला स्वामी समर्थाचे ते तीव्र सत्य अभयवाचक जागृत झाले आहे. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. हा केवळ एक मंत्र नाही, हे स्वामींनी तुम्हाला दिलेले वचन आहे. 16 जुलैला जेव्हा शत्रू त्याचा शेवटचा, सर्वात मोठा आणि जीवन घेणा वार करण्याचा प्रयत्न करेन, तेव्हा साक्षात स्वामीचा हत्तीसारखा बलवान हात तुमच्या पाठीवर असेल. कुलदेवतेचे चक्र तुमच्या शत्रूच्या मनसुबे धुळीस मिळवेल. ज्या पाठीवर स्वामींचा हात आहे त्यांच्या जगातील कोणतीही काळी शक्ती, कोणताही गुप्त शत्रू कालही बाग करू शकत नाही. प्रत्येक भक्तांनी पूर्ण श्रद्धेने आणि ताकदीने कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. आता सर्वात मोठा प्रश्न, तो एक व्यक्ती कोण आहे? त्याचा मुखवटा कसा गळून पडणार? 16 जुलैच्या ब्रह्मांड अशी परिस्थिती निर्माण करणार आहे, त्या व्यक्तीच्या स्वतःच्या हाताने अशी अदृश्य चूक होऊ शकते ज्याने त्याचे सत्य जगासमोर येईल. कदाचित त्याची एखादी गुप्त चॅट, एखादा फोन कॉल किंवा तुमच्या विरुद्ध रचलेला कट पुरा थेट तुमच्या हातात पडेल. जेव्हा त्याचा खरा चेहरा तुमच्या समोर येईल तेव्हा डोळे पाणावतील, तुमच्या काळजाचा ठोका चुकेल, कारण तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून तुमच्या अत्यंत जवळचा निघेल. पण स्वामीचे भक्त कधीही कुमकुमत नसतात, त्या क्षणाला डगमळू शकतात. नका रडू नका, कारण तुमच्या स्वामी तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसण्यासाठी आणि त्या कपटी माणसाला तुमच्या आयुष्यात कायमचा बाहेर काढण्यासाठी हा चमत्कार करणार आहेत. हा निसर्गाचा न्याय आहे, कर्माचा सिद्धांत आहे. जर तुम्हाला स्वामीच्या न्यायावर पूर्ण विश्वास असेल तर थांबा
आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. वृषभ राशीच्या जातकांनो, 16 जुलै हा तुमच्यासाठी संकटाचा नाही तर तुमच्या महाविजयाचा दिवस आहे. शत्रूचा डाव कसा उलटणार, तो कपटी व्यक्ती कसा पकडला जाणार, तुमच्या व्यवसायात, नोकरीत आणि पैशाच्या बाबतीत स्वामी महाराज कोणते मोठे लॉटरी लावणार आहे आणि या सगळ्यात तुम्हाला कोणती मोठी सावधगिरी बाळगायची आहे, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओच्या सविस्तर सांगणार आहे. एकही सेकंद स्किप न करता हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील पुढच्या 5 वर्ष बदलून टाकणार आहे. चला तर मग स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन विजयाचा शंखनाद करून कमेंटमध्ये लिहूया श्री स्वामी समर्थ आणि पाहूया आजचे संपूर्ण महाराशी भविष्य. श्री स्वामी समर्थ भक्तांनो, आता आपण या वळणावर आलो आहोत आजच्या सर्वात मुख्य विषयाकडे. 16 जुलै ब्रह्मांड नेमकी अशी कोणती हालचाल होणार आहे, ग्रहाची अशी कोणती जुळत होती, त्यामुळे तुमच्या आयुष्यात हा सर्वात मोठा भूकंप महाविजय एकाच वेळी होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीचे चक्रातील दुसरी राशी असून हिचा स्वामी शुक्र आहे. तुम्ही स्वभावाने अत्यंत सोशिक, स्थिर आणि प्रामाणिक आहात, पण तुमची हीच नियमता आजकालच्या युगात जगासाठी कमजोरी ठरली आहे. 16 जुलै रोजी ग्रहाचा राजा सूर्य, न्यायदशेची देवता शनी महाराज यांच्या स्थानामध्ये, तसे तुमच्या राशीचे स्थान, ज्याला आपण शत्रू रोग आणि स्थान म्हणतो, एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली योग निर्माण होतो. जेव्हा कुंडलीत शत्रुस्थान सक्रिय होत आहे, त्याला जोड मिळते, तेव्हा तुमच्या आयुष्यात लपून बसलेला शत्रू अचानक स्वतःहून चुका करायला लागतो. गेल्या कित्येक महिने त्याला तुम्ही एक गोष्ट अनुभवत असाल, तुम्ही प्रामाणिकपणे काम करता, कोणाचं वाईट चितत नाही, तरीही तुमच्या मागं संकट का येत आहे. व्यवसायात अचानक तुटणे, नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होण्याऐवजी विनाकारण तुमचा आळ येणे, पैशाची नड भासणे आणि सगळ्यात भयंकर म्हणजे घरात पाऊल ठेवतात मानसिक शांतता हरवून जाणे. तुम्हाला वाटत होतं का हे सगळं केवळ नशिबाचा खेळ आहे? हा तुमच्या पाठीमागे रचलेला एक अतिशय पद्धतशीर आणि क्रूर चक्रव्यूह होतं. तुमच्या प्रगतीवर जळणारे, तुमचं हसणं ज्याला बघवत नाही, अशा गुप्त शत्रूंनी तुमच्या विरुद्ध तंत्रमंत्र, वाईट नजर किंवा केवळ मानसिक छळ करण्याचा कट रचला आहे. ते समोरून लढू शकत नव्हते, पण कारण त्यांना ठाऊक आहे की वृषभ राशीच्या व्यक्तीमध्ये साक्षात पृथ्वी तत्वाची ताकद असते. समोर वार केला तरी वृषभ राशीचा जातक त्यांचा प्रतिकार करेल, म्हणून त्यांना पाठीमागे गोड बोलून तुमची जवळ राहून तुमच्या मुळावर उठण्याचा प्रयत्न केला. पण ती एक गोष्ट विसरले, ते तुमच्या सरळपणाला तुमची कमजोरी समजलं होतं. त्यांना माहीत नव्हतं की या शांत चेहऱ्यामागे साक्षात कुलदेवतेचे कवच आहे आणि या भक्तांच्या पाठीवर ब्रह्मांड श्री स्वामी समर्थ महाराजांना वज्रहस्त आहे. 16 जुलैला ग्रहमानानुसार शत्रू हा योग्य पूर्णपणे प्रबळ होत आहे. या योग्य म्हणजे शत्रूचा विनाश करणारा काळ ठरणार आहे. शत्रूने तुमच्यावर जे वार केले, ते तंत्रमंत्र किंवा वाईट विचार तुमच्या कुटुंबाकडे धाडले, ब्रह्मांडीय ऊर्जेमुळे जसजसे तसतसे हळूहळू थेट त्यांच्यावर उलटणार आहे. ज्यांनी तुमच्या व्यवसायाला नजर लावली, आता त्याच्या स्वतःचा व्यवसाय धोक्यात येणार आहे. ज्यांनी तुमच्या नोकरीत अडथळे आणले, आता त्यांनी स्वतःची नोकरी धोक्यात आणणार आहे. ज्यांनी तुमच्या घरात वाद लावले, आता त्यांच्या स्वतःच्या घरात कलह निर्माण होणार आहे. निसर्गाचा हा न्याय पाहून तुमची खात्री पटेल, या जगात ईश्वर सत्ता अस्तित्वात आहे. भक्तांनो, स्वामी समर्थाचा तुमचा विश्वास आज सर्व ठरवणार आहे. हा काळ कसा उलटणार आहे हे ऐकण्यापूर्वी तुम्ही श्रद्धेने कमेंटमध्ये टाईप करा श्री स्वामी समर्थ, कारण स्वामींची शक्ती आता तुमच्या शत्रूचे कंबरटे मोडायला तयार झाली आहे. श्री स्वामी समर्थ भक्तांनो, आता आपण त्या मुख्य वळणावर आलो आहोत जिथे परिस्थिती पूर्णपणे फिरणार आहे. 16 जुलै नेमका कसा कोणता चमत्कार घडणार आहे, त्यामुळे शत्रूचे सगळे डाव त्याच्यावर उलटणार आहे. निसर्गाचा एक नियम आहे, कर्म फिरून वापस येतं. तुम्ही आज शांत राहिला तर सोसलं, विरोधकांना उलटून दिलं तर नाही तर कारण तुमचा देवावर विश्वास होता आणि नेमका हाच विश्वास आता सार्थक ठरणार आहे. 16 जुलै रोजी तुमच्या कुंडलीत विपरीत राजयोग, शत्रू हात योग एकाच वेळी एकत्र तीव्रने सक्रिय होतं. शत्रूने तुमच्यासाठी जो खड्डा खणला होता, त्या खड्ड्यात तो स्वतः जाऊन पडणार आहे. ज्यांनी रचलेले 3 मोठे डाव कसे उलटणार आहे ते अगदी कान देऊन ऐका. नोकरी करणाऱ्या वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी काही लोकांनी तुमच्या विरुद्ध कट रचला आहे.
तुमच्या कामात चुका काढणे, वरिष्ठाचे कान भरवणे किंवा तुम्हाला नोकरीवरून कसे काढता येईल किंवा तुमचे प्रमोशन कसे थांबवता येईल याचे कारस्थान सुरू होते. पण 16 जुलैला ग्रहमान असे फिरणार आहे की ज्याला अधिकाऱ्याकडे तुमच्या विरुद्ध खोट्या तक्रारी गेल्या आहे त्याच्या समोर त्या कपटी लोकांचे खरे रूप उघडे पडेल. शत्रूने तुमच्यावर लावलेला आळ आता हा साफ खोटा आहे हे सिद्ध होईल. परिणामी जे तुम्हाला बदनाम करायला निघाले होते त्यांचे स्वतःचे पद आता प्रतिष्ठा धोक्यात येईल. वरिष्ठाच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागेल आणि स्वामींच्या कृपेने तुम्हाला सन्मान वाढेल. व्यावसायिक जातकांनो, जर तुमच्या बाजारातील तुमचे ग्राहक पळवण्यास, तुमच्या मालमत्तेविषयी, तुमच्या सेवेविषयी खोट्या अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला असेल तर 16 जुलै हा डाव पूर्णपणे फ्लॉप ठरेल. विरोधकांनी आखलेली चुकीची धोरणे तुमच्यासाठी उलटतील, ज्यातील त्याचे स्वतःचे मोठे आर्थिक नुकसान होईल. ज्या ग्रहांना त्यांची तुमच्यापासून दूर केले होते तेच ग्रह दुप्पट विश्वाने तुमच्याकडे परत येतील. साक्षात कुलदेवतेचा आशीर्वाद तुमच्या गळ्यात लक्ष्मीचे पावले पडतील आणि शत्रू फक्त पाहत राहील. जर तुमचा मालमत्तेचा, पैशाचा किंवा कौटुंबिक वाद न्यायाला सुरू असेल तर 16 जुलै दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी शत्रू तुम्हाला कायदेशीर कचाट्यात अडकवण्याचा शेवटचा प्रयत्न करेन, पण तिथे त्याची मोठी चूक होईल. असा एखादा पुरावा, अशी एखादी साक्षात किंवा अशी परिस्थिती निर्माण होईल ज्यामुळे संपूर्ण केस तुमच्या बाजूने झुकेल आणि तुमच्या विरोधात इतके हतबल होतील की स्वतःहून तुमच्याकडे येऊन हात जोडतील आणि कोर्टाबाहेर तडजोड करण्याची आगाऊ करतील. भक्तांनो, हा चमत्कार तुमच्या कष्टाचा नाही तर तुमच्या पाठीमागे उभा असल्याच्या साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि तुमच्या कुलदेवतेच्या शक्तीचा आहे. जेव्हा साक्षात काळ तुमच्या पाठीशी असतो तेव्हा जगातील कोणतीही ताकद तुम्हाला हरवू शकत नाही. जर तुम्हाला या महाविजयाची अनुभूती द्यायची असेल तर मनातील सर्व भीती काढून टाका आणि अगदी छाती ठोकून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, कारण आता शत्रूचा अंत तुमचा उद्या निश्चित होणार आहे. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आता आपण या संपूर्ण व्हिडिओच्या अशा भागाकडे वळत आहोत जी एकदा कदाचित तुमच्या अंगावर काटा येईल. हा तो क्षण ज्याची तुम्ही अनेक महिन्यापासून वाट पाहत आहात. तो व्यक्ती कोण आहे ज्याचा कपटी चेहरा साक्षात ब्रह्मांड 16 जुलैला तुमच्या समोर उघडा पाडणार आहे. सर्वप्रथम एक गोष्ट मनावर करून ठेवा, हा शत्रू 7 समुद्रापार राहणार, कोणी ओळखणार नाही. ही व्यक्ती तुमच्या अत्यंत जवळचा आहे. हा व्यक्ती आहे त्याला तुम्ही तुमच्या सुखदुःखात सामील करून घेतलं. त्यांच्यावर तुम्ही स्वतःचा भाऊ बहिणीसारखा किंवा जीवाभावाचा मित्रासारखा विश्वास ठेवला. ज्याला तुम्ही तुमच्या घरात मनाचे स्थान दिले, तुमच्या खाजगी गोष्टी सांगितल्या, तुमच्या अडचणी काळात त्याला आर्थिक किंवा मानसिक मदत केली. हा व्यक्ती तुमच्या समोर एवढा गोड बोलतो की त्याला स्वप्नातही वाटणार नाही की हा माणूस माझ्या विनाशाचा विचार करू शकतो. जेव्हा तुम्ही प्रगती करता तेव्हा हा व्यक्ती सर्वात आधी येऊन तुमचे अभिनंदन करतो, पण जेव्हा तो पाठी फिरतो तेव्हा त्याच्या मनात मस्करचा, जळफटाचा रस्ता असतो. या वृषभ राशीच्या व्यक्तींना एवढं सुख आहे की ज्यांच्या कुटुंबात एवढा आनंद आहे की यांच्याकडे पैसा काय येतो हा एकटा विचार त्याला रात्रदिवस सतवतो. हा आज मस्करातून त्याने तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची पूर्ण तयारी केली होती. तुमच्या घरात, तुमच्याच कामाच्या ठिकाणी तुमच्या विरुद्ध विष पेरण्याचे काम या व्यक्तीने केले आहे. पण 16 जुलै, हो, या 16 जुलैला नियती एक असा भयानक खेळ खेळणार आहे की या व्यक्तीचा खोटा मुखवटा जगासमोर गळून पडणार आहे. 16 जुलैच्या ग्रहमानानुसार राहू आणि बुधाची अशी काही युक्ती आहे ज्यामुळे या कपटी व्यक्तींचा बुद्धीवर असा काही परिणाम होईल तो स्वतःच्या हाताने एका अक्षम चूक करून बसेल. कदाचित त्याचा एखादा फोन कॉल तुमची चूक, ज्याची एखादी गुप्त चॅट किंवा मेसेज तुमच्या नजरेत पडेल किंवा त्याने तुमच्या विरुद्ध रचलेला कटाचा एखादा पक्का लेखी किंवा तोंडी पुरावा साक्षात स्वामी महाराज तुमच्या हातात आणून देतील. असेही घडू शकते की ज्या तिसऱ्या व्यक्तीला हाताशी धरून तुम्ही तुमच्या विरुद्ध डाव रचत होता तो तिसरा व्यक्ती स्वतःहून येऊन तुम्हाला या कपटी माणसाचे खरे रूप दाखवेल. भक्तांनो, जेव्हा व्यक्तीचे सत्य तुमच्या समोर येईल तेव्हा पायाखालची जमीन सरकेल. तुम्हाला प्रचंड मानसिक धक्का बसेल. तुमच्या मनात येईल की यासाठी एवढं काय केलं, याने माझ्यासोबत असा घात केला.
पण त्या क्षणाला माझ्या वृषभ राशीच्या मंडळींनो, तुम्हाला कमजोर पडायचं नाही. डोळ्यात एक थेंबही पाणी आणून द्यायचं नाही, कारण तुमच्या डोळ्यातून अश्रू धोकेबाज व्यक्तीला आनंद देतील. त्याला शांत राहायचे, स्वामी समर्थाचे स्मरण करायचे आणि या निसर्गाचा न्याय शांतपणे पाहायचा. स्वामी महाराज या व्यक्तीला तुमच्या आयुष्यातून कायमचे बाहेर काढण्याचा हा पर्दाफाश करत आहे. जेव्हा घरात एखादा साप घुसतो तेव्हा त्याला पळायचे नसते, तर ते घराबाहेर काढायचे असते. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यातील प्रगती रोखणार तो साप आहे, ज्याला देव आता दूर करणार आहे. या मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी आणि त्या कपटी माणसाला त्याची जागा दाखवण्यासाठी साक्षात स्वामी शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे. तुम्हालाही स्वामीच्या या अगाध न्यायाधीशात पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच टाईप करा श्री स्वामी समर्थ. कारण स्वामीचे प्रत्येक भक्त हा वाघासारखा असतो, तो अशा गद्दार लोकांना कधी घाबरत नाही. श्री स्वामी समर्थ भक्तांनो, आता आपण या व्हिडिओच्या अशा एका पवित्र भागाकडे आलो आहोत, जिथे तुम्हाला समजेल की एवढं संकट येऊनही, शत्रूंनी एवढे भयानक चक्रव्यूह रचूनही तुम्ही आज सुरक्षित कसे आहात आणि 16 जुलै तुमच्या बालकी बाग का होणार नाही. याचे उत्तर आहे तुमच्या पाठीशी उभे असलेले ब्रह्मांडीय महासंरक्षण कवच. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमचे शत्रू कितीही शक्तिवान असले तरी त्यांना पैशाच्या जोरावर किंवा कपाटाच्या जोरावर कितीही मोठे डाव रचले तरी ते एक गोष्ट विसरले की एका सामान्य माणसाशी नाही, तर साक्षात ईश्वराच्या लाडक्या भक्तांशी लढत आहे. सर्वप्रथम तुमच्या कुंडलीचे स्वामी तुमचे कुलदेवती माता. शास्त्र सांगतात की ज्या घरामध्ये कुलदेवतेची नित्य सेवा होते किंवा ज्याच्यावर कुलदेवतेची कृपा असते, त्या भक्तांच्या घरात चौकटीत कोणतीही करणी बांधा किंवा शत्रूचा कोणताही वाईट विचार पाऊलही ठेवू शकत नाही. 16 जुलैला जेव्हा शत्रू त्याच्या सर्वात शेवटचा आणि जीव घेणारा वार तुमच्यासाठी करण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा तुमची कुलदेवती माता एक अदृश्य अभेव ढाल बनून तुमच्या समोर उभी राहील. शत्रूचे ते कुकटील मनसबे तुमच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी कुलदेवतेच्या तेजने जळून भस्म होतील. कुलदेवी माता तुमच्या कुटुंबाला, तुमच्या मुलांना आणि तुमच्या घरातल्या पदराखाली सुरक्षित ठेवणार आहे. आणि दुसरे कुलयोगाचे जागृत दैवत साक्षात ब्रह्मांड श्रीमंत महाराज श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, 8वा ते दिवस जेव्हा तुम्ही रात्रीच्या अंधारात ढसाढसा रडला होता, जेव्हा तुमच्या हक्काच्या आणि माणसांनी तुमचे हात सोडले होते, जेव्हा व्यवसायात आणि नोकरीत तुम्हाला चाहूबाजूनी कोंडीत पकडलं होतं, तेव्हा तुम्ही एकांत बसून स्वामीच्या फोटोकडे बघून हाक मारली होती, स्वामी माझा काय गुन्हा आहे, मला या संकटातून वाचवा. तुम्हाला वाटलं स्वामींनी हे ऐकून गेले नाही. स्वामी समर्थाचे कान विसरतीत होते. ते आपल्या भक्तांच्या मनातल्या अगदी बारीक सुकारीत ऐकत. स्वामीच्या दरबारात उशीर असू शकतो, पण अंधेर कधी नसतो. 16 जुलैला स्वामींची वक्रदृष्टी आता तुमच्या शत्रूवर पडणार आहे. आणि जेव्हा स्वामींची वक्रदृष्टी वळते तेव्हा शत्रूची बुद्धी भ्रष्ट होते, त्याचे साम्राज्य पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळते. स्वामीचे ते तीव्र सत्य आणि भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे हे नुसतं बोलण्याचं वाक्य नाही, हा स्वामींचा शब्द आहे. जेव्हा साक्षात विश्वाचा मालक तुमच्या पाठीशी उभा राहतो, तेव्हा जगातील कोणतीही शक्ती, शत्रू एवढी ताकद नाही की तो तुमचं कधी वाईट करू शकल. 16 जुलै स्वामी समर्थ महाराज तुमच्या पाठीशी असणार. ही तुम्हाला एक रात्रीची प्रचंड मानसिक बळ लाभेल. तुमची सर्व भीती नष्ट होईल. ज्यांना तुम्ही फसवणूक केली, त्यांनी तुम्हाला मानसिक त्रास दिला, त्यांना आता स्वामींच्या लाठीचा मार खावा लागणार. आणि स्वामी लाठी जेव्हा चालवते तेव्हा आवाज येत नाही, तो समोरचा पुन्हा उठू शकत नाही. हा निसर्गाचा न्याय 16 जुलैला पूर्ण होणार. स्वामीच्या या अगाध शक्तीवर, त्यांच्या महासंरक्षण कवचावर ज्याने डोळे झाकून विश्वास आहे, त्या प्रत्येक भक्तांनी आपल्या हृदयातील पूर्ण भक्ती एकटून कमेंट बॉक्समध्ये विजयाचा शकनाद करावा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहावा. मंडळी, श्री स्वामी समर्थ. प्रिय वृषभ राशीच्या भक्तांनो, आता वेळ राशी भविष्याची शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यात. 16 जुलैला हा संपूर्ण लेख झोक ऐकल्यानंतर आता एक गोष्ट तुमच्या मनात अगदी पक्की झाली असेल की हा दिवस तुमच्यासाठी रडण्याचा किंवा घाबरण्याचा अजिबात नाही. हा दिवस तुमच्या आयुष्यातील एका नव्या सुवर्ण काळाचा शंखनाद आणि शत्रूचे सगळे डावपेच सपळे, त्यात तुमच्या विरुद्ध कट रचले, ते स्वतःच्या कर्माच्या जाळ्यात अडकले आहेत. आणि या ज्या कपटी व्यक्तीचा मुखवटा 16 जुलैला तुमच्या समोर गळून पडणार, तेव्हा त्या घटनेला एक संकट समजून उलट साक्षात ईश्वराची मोठी कृपा समजा. कारण स्वामी महाराज तुम्हाला वेळेवर सावध करून एका मोठ्या धोक्यापासून कायमचे मुक्त केले. 16 जुलैला हा
चमत्कार. तुमच्या आयुष्यात काय बदल होणार आहे तर तुमच्या डोक्यावरचे मानसिक दडपण पूर्णपणे हलक्यात होणार आहे. व्यवसाय रखडलेले पैसे नवीन दुप्पट वेगाने परत येणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या गमावलेले स्थान हक्काचे पद तुम्हाला परत मिळणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या कुटुंबात पुन्हा एकदा आनंदाचे, सुख आणि समृद्धीचे वातावरण निर्माण होणार आहे. आता विरोधाकडे पाहण्याची किंवा त्यांच्या सुडाची विचार करण्याची गरज तुम्हाला नाही, कारण तुमचा न्याय साक्षात ब्रह्मांड न्याय आणि श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या कुलदेवती मातेचे स्वतःच्या हातात घेतलेला आहे. तुम्ही फक्त प्रामाणिकपणे तुमचे कर्म करत राहा आणि देवाच्या या अगाध लीलेत साक्षीदार व्हा. भक्तांनो, त्यांच्या पाठीवर स्वामींचा हात असतो, ज्यांना जगातील कोणतीही ताकद कधीच हरवू शकत नाही. हा इतिहास आहे 16 जुलै. इतिहास तुमच्या बाबतीत पुन्हा एकदा सिद्ध होणार आहे. चला तर मग महाविजयाचा स्वीकार करण्यासाठी आपल्या कुलदेवतेच्या चरणी नतमस्तक होऊन आणि स्वामींच्या चरणी पूर्ण श्रद्धा अर्पण करू. कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी श्री स्वामी समर्थ, जय कुलदेवती माता असे कमेंटमध्ये लिहिला अजिबात विसरू नका. हा अत्यंत महत्त्वाचा आणि डोळे उघडणारा व्हिडिओ तुमच्या वृषभ राशीच्या मित्रमैत्रासोबत, नातेवाईकांसोबत, इतर स्वामी भक्तांसोबत आत्ता शेअर करून, जेणेकरून तेही मोठ्या धोक्यापासून वेळेवर सावध होतील. चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. आजच्या पुरते एवढेच. पुन्हा भेटू स्वामी आशीर्वादाने नेटलेल्या अशाच शक्तिशाली आणि महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. तोपर्यंत स्वामी नावाचा जप करत राहा, आनंदी राहा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कुलस्वामिनी माता जय. श्री स्वामी समर्थ मंडळी. अशाच नवनवीन राशी भविष्यासाठी आपल्या स्वामी भक्ती शक्तीला जोडून राहा. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. चला तर भेटू अशाच नवनवीन राशी भविष्यासह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. 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 बाय सर्वांना. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय बाय सर्वांना.